मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीकडे पाहत खूप रडत असतो. त्याचवेळी आता प्रताप त्याला समजावतो, बाळा तू रडू नकोस, असा धीर खचून देऊ नकोस. ते कारण तिच्या पाठीमागे देव आहे, ती लवकरात लवकर नक्कीच बरी होईन. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, डॅडा तुम्ही म्हणाला होतात ना की सायलीची काळजी घे, तिला अजिबात दुखवायचं नाही, परंतु सायलीची काळजी मी घेऊ शकलो नाही, मला माफ करा, असं म्हणून तो सारखा सारखा माफी मागतो आणि खूप रडत असतो. त्याचवेळी आता प्रताप म्हणतो, बाळा तू सायलीची काळजी घेतोस हे आम्हाला दिसतंय, कुणीही तुझ्यावर कसलाही आरोप करणार नाही, कारण तुमच्या दोघांमध्ये जे एकमेकांबद्दलचं प्रेम आहे ना ते आम्हाला दिसतंय आणि तुझ्या प्रेमासाठी का होईना सायलीला बरं व्हावंच लागेल. अर्जुन विचारतो, डॅडा ती लवकरात लवकर होईल ना मग बरी? तेव्हा प्रताप म्हणतो, होईल बरी, तू अजिबात काळजी करू नकोस. अरे आजपर्यंत सायलीने कुणाचं कधीही वाईट केलेलं नाहीये, मग देव तरी तिचं कसं वाईट करेल सांग ना अर्जुन, असं म्हणून प्रताप खूप छान प्रकारे अर्जुनला समजावतो. तर अर्जुन सारखा सायलीकडे पाहत खूप रडत असतो. दुसरीकडे प्रिया ही घरी आलेली असते आणि दार बंद करून घेते, ती खूप घाबरलेली असते. त्यावेळी आता या नागोबाला सारखं सारखं काय उत्तर द्यावं कळतच नाही, असं प्रिया आता म्हणते. मग आता कसाबसा ती कॉल रिसीव करते आणि हॅलो असं म्हणते. त्यावेळी आता नागराज म्हणतो, तू विसरलीस का? अगं प्रतिमाला आज मारायचंय. सर्व सुभेदार हे आता दहीहंडीसाठी बाहेर गेले आणि प्रतिमा एकटीच घरात राहिली तर आपल्याला तिचा काटा काढायचा आहे, तिचं ऑपरेशन करायचंय, कळत नाही का तुला? तुझा फोन सतत चालू असायला हवा हे सुद्धा तुला एवढं कळत नाही का, असंही तो रागातच विचारतो. ती म्हणते, ते माहीत आहे, परंतु जरा तोंडाची वाफ वाया घालवू नका. मला असं वाटतंय आपला प्लॅन आता फ्लॉप होणार आहे. आता हे ऐकताच नागराजला धक्का बसतो. तर महिपत जोरात ओरडतो, काय म्हणालीस? महिपत जोरातच ओरडतो, परत बोल. मग आता ती म्हणते, माझा यात काही दोष नाहीये, कारण खूप मोठा घोळ झाला आहे, आपल्याला आता हा प्लॅन कॅन्सल करावा लागेल. सुभेदारांच्या घरी दहीहंडी होणारच नाही, त्यामुळे ना गर्दी असणार आहे, आपण प्रतिमापर्यंत कसंच पोहोचू शकत नाही. महिपत आता रागातच म्हणतो, दहीहंडी काही सुभेदारांच्या मनावर आहे का? म्हणजे ते म्हणाले म्हणून दहीहंडी झाली आणि ते म्हणाले म्हणून दहीहंडी होणार नाही, असं म्हणून महिपत चिडतो. त्यावेळी आता प्रिया वैतागूनच सांगते, काल रात्री सायली जिन्यावरून पडली आणि आता ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, तिच्या कानातून रक्त येत होतं म्हणून ती बेशुद्ध झाली, तिची कंडिशन जरा क्रिटिकल आहे, ती बेशुद्ध असून ती सिरियस असल्याचं आता प्रिया जेव्हा सांगते तेव्हा महिपत नागराज तोंडवाकडं करतात. महिपत विचारतो, अशी कशी पडली ती? आणि नागराज देखील विचारतो. मग आता प्रियाला काय सांगावं सुचत नाही, परंतु सायलीला जोरात धक्का दिला म्हणून ती पडल्याचं आता तिला सगळं काही आठवत असतं. तेव्हा ती म्हणते की आमची थोडीशी जरा भांडणं झाली होती, मग माझं बोट काही लागलं तिला, ती लगेच जिन्यावरून गटांगळ्या खात खाली गेली आणि बेशुद्ध झाली, आता मी तरी काय करू? मग आता महिपत रागातच म्हणतो, काय चाललंय काय तुझं? वरची भांडणं तू काय करत बसली इथे, आपला काय प्लॅन होता समजलं का? तेव्हा ती म्हणते, नळावरची नाही हो भांडणं, ते जिन्यावरून पडली ती. मग आता महिपत रागातच म्हणतो, जिन्यासकट तुला पेटवून देईन. तेव्हा नागराज विचारतो, आता काय करायचं पण? तेव्हा महिपत म्हणतो, माझी माणसं इथे फक्त छू म्हणायची वाट पाहतायत, तुला समजलं का? आता ती इथून निघणार आहेत आणि प्रतिमापर्यंत त्यांना पोहोचवण्याची जबाबदारी फक्त तुझी आणि तुझीच असेल, असं म्हणून आता तो फोन ठेवतो. मग महिपत आणि तो दोघेही दारू पितात. दुसरीकडे आता प्रिया हॅलो हॅलो करतच राहते, परंतु या दोघांनी फोन ठेवलेला सुद्धा असतो. दुसरीकडे अर्जुन हा आता एकदम शांतपणे बसलेला असतो. तेव्हा चैतन्य तेथे जातो आणि सर्वांनाच म्हणतो, थोडं थोडं खाऊन घ्या, पण आता कुणीही ऐकत नसतं. कल्पना आणि प्रताप दोघेही नाहीच म्हणतात. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, नाही मला अजिबात नको आहे काही. त्यावेळी असं करून चालेल का, आपण तिकडे कॅफेटेरियामध्ये जाऊयात आणि थोडंसं खाऊन घेऊयात ना सर्वजण, म्हणजे तुलाही बरं वाटेल रे अर्जुन, असं चैतन्य सारखं म्हणत असतो. त्यावेळी आता तो म्हणतो की नको आहे, मला काहीच नको आहे खरंच,
मला खायचंच नाही काही, माझी सायलीची तब्येत ठीक नाही आहे. मग आता चैतन्य म्हणतो, तू नाही खाल्लं तर मग काका आणि मावशीचं कसं होणार बघ बरं. ते दोघेही काल रात्रीपासून बसले आहेत इथे. मग आता अर्जुन त्यांच्याजवळ डबा घेऊन जातो आणि म्हणतो, तुम्ही खाऊन घ्या. मग आता प्रताप म्हणतो, सायली शुद्धीवर आल्याशिवाय आमच्या घशाखाली घास तरी कसा उतरेल रे अर्जुन. मग आता अर्जुन नाईलाजाने डबा चैतन्याकडे देतो आणि म्हणतो, नको आम्हाला खा. इकडे सायली ही ICU मध्ये असते तर अर्जुन सारखा सारखा तिच्याकडे पाहत असतो. त्याला सायलीची ही झालेली अवस्था पाहवत नसते म्हणून तो अजूनच रडू लागतो. मध्ये डॉक्टर हे सायलीवर आता उपचार करू लागतात तेव्हा अर्जुन आता खूपच घाबरतो. मग दुसरीकडे आता प्रतिमाचं मन कशातच लागत नसतं, कारण सायली तिला दिसलेली नसते. सायलीची तिला एवढी सवय झालेली असते त्यामुळे तिला करमतच नसतं. मग आता ती अख्ख्या घरभर पाहते, किचनमध्ये पाहते, परंतु सायली तेथे नसते. ती समोर पाहते तर पूर्णाजींनी देवसुद्धा पाण्यात ठेवलेले असतात. त्याचवेळी त्या रडत असतात, सायली लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत असतात. आणि मग नंतर प्रतिमा सायली रूममध्ये आहे की नाही हे चेक करण्यासाठी तेथे जाऊ लागते. इकडे डॉक्टर हे बाहेर येतात. अर्जुन त्यांना विचारत असतो, सायलीची तब्येत कशी आहे, परंतु डॉक्टर काही न सांगता तिथून जात असतात. दुसरीकडे रूममध्ये पाहूनही सायली नसते म्हणून नाईलाजाने प्रतिमा आता पुन्हा माघारी फिरते. हॉस्पिटलमध्ये अर्जुनची झालेली अवस्था पाहून आता सर्वजण त्याला समजावू लागतात, धीर देतात. अर्जुन आता सायलीच्या काळजीने पूर्णपणे कोलमडून गेलेलं असतं. दुसरीकडे प्रतिमा आता पुन्हा सगळ्यांकडे पाहते, पण सायली तिला दिसत नसल्यामुळे ती पुन्हा रूमकडे जायला निघते. सायलीच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांना विचारून देखील ते काही सांगत नसतात म्हणून अर्जुन हा एकदम शांत होऊन जातो आणि रडत असतो. दुसरीकडे प्रिया आता घरी आलेली असते आणि मनातल्या मनात विचार करते की आज सुभेदारांच्या घरी काही दहीहंडी होणारच नाही. त्यानंतर आता अस्मिता तेथे येते आणि म्हणते, काय ग तू कसला एवढा विचार करतीये, त्या सायलीचा करते की काय. प्रिया आता पटकन प्रतिमाचा विचार करती असं बोलून जाणार असते, पण आता तोंडातला शब्द तोंडातच ठेवत ती म्हणते, हो मला माझ्या आईची काळजी वाटतीये, कारण आई सतत त्या सायलीला चिकटून असते ना, ती सुद्धा सारखी मागे पुढे करत बसते. आणि कसं आहे ना, आईला अजून सायलीचं खरं रूप काय आहे ना ते समजलं नाहीये आणि ते कसं सांगावं ना तेच कळत नाहीये. आणि त्यातल्या त्यात हे आता सायलीचं प्रकरण घडलंय म्हटल्यावर सायली घरात नाही आणि तिला खूप त्रास होत असेल ना. मग आता अस्मिता फटकळपणे बोलून जाते, त्रास जेव्हा होईल ना तेव्हा प्रतिमा आत्याला माहीत असेल. मग आता प्रियाला धक्का बसतो, ती विचारते, काय म्हणजे माझ्या आईला याबद्दल काहीच माहीत नाही आहे का. मग आता अस्मिता म्हणते, नाही पूर्णाजी आणि रविराज काकाने सांगितलंय की प्रतिमा आत्याला काही सायलीबद्दल सांगायचं नाही, कारण जर तिला सांगितलं ना तर तिला पॅनिक अटॅक वगैरे येऊ शकतो. असं मी नाही, रविराज काका म्हणाले, त्यामुळे आम्ही घरातील सर्वांनी तिला काहीच सांगितलं नाही. पूर्णाजीने तर प्रतिमा आत्याला खोटं सांगितलं आहे की ती मैत्रिणीकडे गेली आहे म्हणून. पुढे आता अस्मिता म्हणू लागते, म्हणूनच मला रविराज काकांनी आणि पूर्णाजीने तंबी दिली आहे की काहीही झालं तरी प्रतिमा आत्याला काही कळू द्यायचं नाही. दुसरीकडे प्रतिमा आता रूममध्ये असते तेव्हा प्रिया लगेच तिच्याजवळ जाते आणि तिथे गेल्यानंतर तिला म्हणते, आई. मग आता प्रतिमा लगेच तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी आता प्रिया म्हणते, आई थांब ना अगं, मला तुला काहीतरी सांगायचंय फक्त. तेव्हा आता प्रतिमा तिच्याकडे पाहू लागते आणि मग प्रिया रडण्याचं नाटक करत म्हणते की अगं तुला माहीत नाही का सायली नक्की कुठे आहे ते. त्यावेळी आता प्रतिमा म्हणते, नाही कुठे आहे नक्की, कुठे ती, किती वेळ झाला आहे अजून ती घरी आली नाही, मला दिसली सुद्धा नाही, असं ती खुणावून विचारत असते. प्रिया आता म्हणत असते, म्हणजे पूर्णाजीने सुद्धा तुला खोटं सांगितलं, घरातील कुणीही तुला सत्य सांगितलं नाही का. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही. तेव्हा प्रिया सर्व काही खरं सांगू लागते की सायली ही रात्री जिन्यावरून पडली आणि पडल्यानंतर आता तिच्या कानातून रक्त येत होतं, तिच्या डोक्याला सुद्धा मार लागला आहे, त्यामुळे तिला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. ते सिटी हॉस्पिटल नाही का, खूप लांब आहे. सायलीबद्दलचं हे सत्य ऐकून प्रतिमाच्या पायाखालची जमीनच सरकते. आता ती म्हणते, ते सिटी हॉस्पिटल नक्की कुठे आहे. तेव्हा आता प्रिया म्हणते, ते आपलं ST स्टँड नाही का
त्याच्या बाजूला ते सिटी हॉस्पिटल आहे। त्यावेळी आता प्रतिमा खूप घाबरलेली असते। मग आता प्रिया पुढे म्हणत असते, ती मरते की जगते काय माहीत। मग प्रिया म्हणते की मला घेऊन चल ना। त्यावेळी नको, बाबांना आणि पूर्ण आजीला समजलं तर ते मला खूप बोलतील, असं आता प्रिया म्हणत असते आणि सारखी म्हणते त्या सिटी हॉस्पिटलमध्ये नाही का, तिथे आहे। म्हणजे प्रतिमाला समजावं की नक्की ती कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिकडे जाण्यासाठी करून ती सिटी हॉस्पिटलमध्ये सायलीला पाहायला जाईल, असा प्रियाचा खरं तर प्लॅन असतो। देवाकडे सायलीसाठी प्रार्थना करतच आहे, पण तू काळजी करू नको, मी लवकरात लवकर तुला अपडेट्स देईन, असं म्हणून आता ती रडण्याचं नाटक करतच तेथून जाते। आता तेथून गेल्यानंतर प्रिया बाहेर जाऊन उभी राहते। इकडे प्रतिमाला आता फार चैन पडत नाही। सायली तिला कुठेही दिसत नाही, त्यामुळे अगोदरच ती बेचैन झालेली असते। आता सिटी हॉस्पिटलमध्ये ती लगेच जायला निघते, तेव्हा प्रिया आता लगेच पाठीमागून जाते आणि म्हणते, प्रतिमा मला माहीत होतं की तू घराबाहेर पडणार, मरले अपनी मौत, असं म्हणून ती आता हसते। इकडे डॉक्टर आता सायलीला तपासून चेक करून बाहेर आलेले असतात आणि अश्विनची पूर्ण टीमसुद्धा असते। त्याचवेळी आता अर्जुन विचारतो, डॉक्टर मला सांगा सायलीच्या हेल्थमध्ये काही इम्प्रूव्हमेंट झाली की नाही। मग आता डॉक्टर जेव्हा नाही म्हणतात तेव्हा अर्जुनला खूप राग येतो। तो म्हणतो, कालपासून माझी बायको इथे ॲडमिट आहे आणि तुम्ही तिच्यावर अजिबात चांगले उपचार करू शकला नाहीत, असं का, असं म्हणून अर्जुन अख्खा हॉस्पिटलच जणू डोक्यावर घेतो आणि डॉक्टरांना त्या गोष्टीचा जाब विचारत असतो। अश्विन आता मध्ये पडतो आणि म्हणतो की दादा जरा शांत राहा रे, पण वहिनीची आम्ही योग्य ती काळजी घेतोय आणि तिच्यावर ट्रीटमेंट करतोय। मग आता डॉक्टर म्हणतात की तुम्हाला थोडा वेळ पाहावा लागेल अर्जुन सुभेदार, अश्विन सर तुम्ही यांना समजावा। तेव्हा डॉक्टर आता तेथून जातात, तर अश्विन म्हणतो, हो दादा, आपल्याला अजून थोडा वेळ पाहावा लागणारच आहे। प्रताप, कल्पना, चैतन्य देखील अर्जुनला शांत राहायला सांगत असतात। त्यानंतर अश्विन म्हणतो, दादा हे बघ, वहिनी का शुद्धीवर येत नाही ना, ते आम्हाला अजून डिटेक्ट होत नाहीये। बघ तिचे सगळे रिपोर्ट आले आहेत, परंतु त्यावरून सुद्धा काहीच कळत नाहीये। अरे अशा मेडिकल कंडिशनमध्ये खूप टेस्ट कराव्या लागतात आणि त्या सर्व टेस्ट आपण करतोय इथे। अरे सर्व ट्रीटमेंट सुरू आहेत दादा, आणि वहिनी त्याला कसा रिस्पॉन्ड करते ना, यावरच आमच्या संपूर्ण ट्रीटमेंट सुरू राहणार आहेत। तुला पेशन्स ठेवावंच लागेल, असं म्हणून आता अश्विन समजावतो। तेव्हा कसलं पेशन्स पेशन्स पेशन्स, कालपासून मी तर ते ठेवतोय, कारण माझी सायली अजूनही शुद्धीवर आलेली नाहीये, ती एकटीच आतमध्ये आहे, तुम्ही तिच्यावर नक्की ट्रीटमेंट करताय ना, असं म्हणून अर्जुन आता अश्विनला जाब विचारत असतो। आता अर्जुन खूपच हायपर झालेला असतो, ते पाहून आता कल्पना म्हणते, अर्जुन तू असं करतोस का बाळा, अश्विनला आतमध्ये घेऊन जा आणि सायलीला भेटव। तर आता अश्विन आणि अर्जुन दोघेही ICU रूममध्ये येतात। तेथे गेल्यानंतर अश्विन म्हणतो, दादा मी बाहेर जाऊन थांबतो। तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो आणि तो सायलीकडे अगदी प्रेमाने पाहत असतो। तो म्हणतो की सायली तुम्ही कधी शुद्धीवर येणार, अहो बोला ना, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत, तुम्ही माझ्या काळजाचा तुकडा आहात, मी तुमच्याशिवाय माझं जगणंच इमॅजिन करू शकत नाही, असं म्हणून तो आता सायलीविषयीचं असणारं प्रेम आता व्यक्त करत असतो। त्यावेळी आता पुढे म्हणू लागतो की मिसेस सायली प्लीज तुम्ही उठा ना, अहो माझ्याबरोबर बोला ना काहीतरी, असं म्हणून तो आता खूपच रडतो आणि सायलीकडे पाहतो। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये दहीहंडीचा उत्सव सुरू असतो। त्याचवेळी आता प्रतिमा ही सायलीला भेटण्यासाठी सिटी हॉस्पिटलकडे निघालेली असते। आता महिपतचे गुंड तेवढ्यात तेथे येतात आणि तिच्यावर अटॅक करणार असतात, तर आता ती त्यांना घाबरून तेथून पळून जाते खरं, परंतु आता दुसरीकडे घरातील सर्वजण प्रतिमाचा शोध घेत असतात। आता अर्जुन आणि चैतन्य दहीहंडीच्या उत्सवाजवळ तेथे आलेले असतात, तर प्रतिमा आत्या, असं म्हणून तो जोराजोरात आवाज देत असतो। त्याचवेळी अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्याला जर शोधायचं असेल तर गोविंदा हा एकच ऑप्शन आहे, असं म्हणून तो आता त्या थरावर चढतो। समोर पाहतो तर प्रतिमावर महिपतचे गुंड हे हल्ला करत असतात, तेव्हा तो जोरातच प्रतिमा आत्या असं आवाज देतो। प्रतिमा आता त्या गुंडांचा जोरात हात पकडते। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।